आळंदी म्हणजे इंद्रायणी काठचं गाव, म्हणजेच अलंकापुरी. तिथले सत्पात्र गृहस्थ म्हणजे सिद्धोपंत कुलकर्णी आणि त्यांची पत्नी वसुमती. त्यांना एक गुणी सुरेख मुलगी होती, ती म्हणजे रुक्मिणी. एक दिवस सिद्धोपंत मंदिरात जाताना त्यांना आपेगाव गोविंदपंतांचा मुलगा विठ्ठलपंत भेटला. ते त्यांना घरी घेऊन गेले. नंतर त्यांच्या लक्षात आलं की हा मुलगा खूप तेजपूज हुशार आहे आणि त्यांनी त्यांची मुलगी रुक्मिणी आणि विठ्ठलपंतांचा विवाह करून दिला. काही वर्षांनी असं कळलं की विठ्ठलपंतांचे मातापित्यांचा देहांत झाला होता. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी दोघेही सिद्धोपंतांकडे राहायला गेले. विठ्ठलपंतांना असे नेहमी वाटत असे की संन्यास घ्यावा, पण रुक्मिणी त्यांना नकार देत असे. एक दिवशी चिडून रुक्मिणी त्यांना जा असं म्हणाली आणि त्यालाच विठ्ठलपंतांनी होकार असं समजला आणि ते श्रीपाद स्वामींकडे गेले. ते त्यांच्या सेवेत रमले. काही वर्षांनी श्रीपाद स्वामी कीर्तन करता करता आळंदीपर्यंत पोचले. तिथे त्यांना रुक्मिणी भेटली. रुक्मिणीने तिचं सारे दुःख सांगितले आणि त्यांना लक्षात आलं की ते दुःख म्हणजेच विठ्ठलपंत. ते वापस जाऊन त्यांनी विठ्ठलपंतांना परत जायचा आज्ञा दिली. विठ्ठलपंतांना ज्यांची भीती होती तेच घडलं. सगळ्या गावकऱ्यांनी त्यांना छळलं, कारण संन्यासीमधून गृहस्थ आश्रमात जाणं हे एक अपराध ठरलं जायचं. छळणं सहन करून एक दिवस विठ्ठलपंत आणि रुक्मिणी सिद्धबेटावर राहायला गेले. तेथेही लोकांनी त्यांना नाना प्रकारचा त्रास दिला. नंतर रुक्मिणीला निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताईंचा जन्म झाला. लोक त्यांनाही नाना प्रकारचा त्रास देत असत. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी दोघेही त्यांच्यात रमून गेले. काही वर्षांनी विठ्ठलपंत आणि रुक्मिणी पुरोहितांकडे त्यांची मुंज करण्यासाठी गेले, पण तिथेही संन्याशाची पोरं म्हणून त्यांना ना म्हटलं गेलं. विठ्ठलपंतांनी त्यांना उपाय विचारला तर त्यांनी सांगितलं देहांत प्रायश्चित्त. विठ्ठलपंत आणि रुक्मिणींनी आपल्या पोरांच्या प्रेमासाठी देहांत प्रायश्चित्त घेतलं. ते घेतल्यावरही लोक त्या चौघांना खूप त्रास देत असे. एक दिवशी या सगळ्या त्रासातून ज्ञानेश्वर खोलीत बसले, दार लावून. तेव्हा मुक्ताईंनी त्यांची समजूत घातली. ती म्हणाली, योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा, विश्व रागे झाले वही संती सुखी व्हावे पाणी. हे ऐकून ज्ञानेश्वरांनी दरवाजा उघडला. विसोबा चाळे हे त्यांना खूप त्रास देत असत. काही वर्षांनी त्यांनी पैठणला शुभदीपपत्र आणायसाठी ते गेले. तिथे त्यांनाही कोणी देत नव्हतं, पण मग रेड्यामुखी वेद म्हटल्यानंतर सगळे लोक त्यांची तारीफ करायला लागले. नंतर निवृत्तीनाथने ज्ञानेश्वरांना सांगितलं की रामायण, महाभारत आणि अनेक काही हे संस्कृतमध्ये लिहिलं आहे. हे लोकांपर्यंत आणि पोचलंच नाही आहे. तू ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम कर. ज्ञानेश्वरांनी हे ऐकून गीतावर भाष्य लिहायचं ठरवलं आणि ज्ञानेश्वरीचा जन्म झाला. नंतर ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथ पंढरपूरला गेले.
तिथे त्यांनी त्यांच्या नामदेव आणि चोखामेळा या संतांची त्यांची भेट झाली. तिथेही सगळ्या भक्तांनी त्यांचा आदर केला. वयाच्या 21व्या वर्षी आळंदीला ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली. ही गोष्ट कशी वाटली? जर का अजून गोष्टी ऐकायच्या असतील तर आमच्या चॅनलला